नमस्कार मित्रमैत्रिणींनो. शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं, पण असं शांत राहणं काय कामाचं? तुमचं अस्तित्वच संपून टाकतं. शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे. फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आणि कधी बोलायचं. जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. त्यामुळे पहिलं तर खुश ठेवणं बंद केलं पाहिजे, कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःची इज्जत करा आणि मग दुसऱ्यांची करा. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी होला हो म्हणणं बंद करा. नाही म्हणता आलं पाहिजे. लक्ष्मीची चोरी होऊ शकते, परंतु सरस्वतीची नाही. म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित व्हा. पूर्ण 9 महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला. कोणालाही काही हक्क देऊ नका की एका सेकंदात ते तुमचं मन दुखवतील. फोटो काढायला 1 सेकंद लागतो, पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं. म्हणून फोटो काढायला वेळ कमी द्या आणि इमेज बनवायला वेळ द्या. आकाशात उडणारे पक्षीसुद्धा कधी घमेंट करत नाहीत, कारण त्यांनाही माहीत आहे की आकाशात कायम थांबता येत नाही. शेवटी जमिनीवर यावंच लागतं. कदर करा त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात. नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात. कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचं स्पष्टीकरण देऊ नका, कारण त्यांना तुमच्यावर विश्वास आहे. त्यांना सफाई देण्याची गरज नाही आणि ज्यांना तुमच्यावर विश्वास नाही त्यांना कधीच तुमचं पटणार नाही. कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका, कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्याच झाडाला दगडही मारतात. काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमीच सावध राहा. जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका. थोडा वेळ घ्या, विचार करा, नाहीतर नंतर पश्चाताप होईल. कधीही वेळेवर आणि नशिबावर घमेंट करू नका, कारण हे दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात. आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नसतं, पण प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला. आयुष्य असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत. आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं. थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहत असतो, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा आपण तिरस्कार करतो. जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे, आणि त्याच्याकडचे पैसे संपतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे. आपल्या यशाचा रुबाब आई-वडिलांसमोर करू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलं आहे. जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं. जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात. लोकांना एवढंच महत्त्व द्या जेवढी त्यांची लायकी आहे, नाहीतर तेच लोक तुमच्या डोक्यावर बसतात. पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारतं, पण कानात गेलेलं विष सगळी नाती संपवून टाकतं. कोणाची गरिबी पाहून नातं तोडू नका, कारण गरिबीच्या घरी जितका मान मिळतो तितका मान श्रीमंत त्यांच्या घरात सुद्धा देत नाहीत. शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधीही नावं ठेवू नका, कारण भाकरी आज शिळी आहे पण काल तिने तुमचं पोट भरलं होतं, आणि चप्पल आज तुटली आहे पण तिने काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळत असते. माणसाने या 4 गोष्टींची कधीही लाज बाळगू नये. एक म्हणजे जुनी कपडे, गरीब मित्र, साधं राहणीमान आणि जुन्या विचारांचे आईवडील. या जरी गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फॉलो केल्या तरी तुम्ही बऱ्यापैकी आनंदी राहू शकता. फक्त तुमची मानसिक स्थिती चांगली असणं गरजेचं आहे आणि आलेली प्रत्येक परिस्थिती स्वीकारून पुढं जाण्याचं धैर्य तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तरच हे सगळं शक्य आहे.